आदिशक्तये नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः। सारी वस्ती निद्रिस्त आहे। अशा वेळी जर आपण बानूला भेटलो तर कुणालाही कळणार नाही। हो, आणि ते कुणालाही कळू नये असंच माझ्या मनात आहे। आपण बानूला भेटून गेल्यामुळे तिला कोणीही नको ते प्रश्न विचारू नये। पण देवी, आपण बानूची भेट घेतल्याचे वृत्त लपून राहणार नाही, आणि मुळात त्यात लपवण्यासारखे आहेच काय? तुम्हीच आग्रह केला म्हणून, अन्यथा हो, या आधी आपण तिला भेटलो ते तिच्या सहाय्यासाठी। आपल्या भेटीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये। तरी आता बानू जेजुरीत नाही, अन्यथा म्हाळसा देवींना ही गोष्ट कळली असती आणि त्यांना ते आवडलं नसतं, असंच ना? हो, आत्ताची परिस्थिती आधीसारखी नाही। आता बानूला जेजुरी सोडून जावं लागलं आहे। मला वाटतं आपण अधिक विलंब न करता बानूची त्वरित भेट घ्यावी हे उत्तम। चला, इतक्या दिवसांनी बानूला भेटते याचा फार आनंद झालाय मला। स्वर्गलोकी असले तरी बानूची काळजी स्वस्त बसू देत नाही मला। मला ते कळतंय देवी, म्हणून तर मी या भेटीला तयार झालो। चला, आपण निघूया। कधी एकदा तिला भेटते असं झालंय मला। देवेंद्र, साक्षात श्री विष्णू, आणि तेही इथे। प्रणाम प्रभू। प्रभू, आपण या ठिकाणी या प्रहरी? कारणच तसं आहे म्हणून आलो। देवेंद्र, तुम्ही बाणाईची भेट घ्यायला आला आहात हे मला ठाऊक आहे। तसंच ते श्री खंडेरायांनाही ठाऊक आहे। आम्ही तिला भेटणे उचित नाही का? आणि प्रभू, बानू ही आमची कन्या आहे। तिला भेटण्याची इच्छा होणं हे काही अयोग्य आहे का? नाही देवेंद्र, त्यात अयोग्य असं काहीच नाही। परंतु तुम्ही यापूर्वी देखील बाणाईला सत्य कळावं यासाठी प्रयत्न केले होते। त्यामुळे ह्यावेळी परत असं काही घडू नये। प्रभू, मी माझ्या कन्येला आत्मज्ञान व्हावे यासाठी प्रयत्न केले हे सत्य आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे, आणि या बदललेल्या परिस्थितीची जाणीव मलाही आहे। हो, तेच सांगायला मी आलो होतो। श्री म्हाळसा देवींचा क्रोध अनावर होईल असं काही आपण करू नये। आपण निश्चिंत असावं प्रभू, असा कोणताही अपराध आमच्या हातून होणार नाही। हा, पण बानूला काही प्रश्न पडले असतील आणि ते तिने आम्हाला विचारले तर त्यांचं निरसन करणं आम्हाला भाग आहे। त्यातून अंतिम सत्य काय आहे हे जर बाणाईला थेट कळणार असेल तर त्याचं निरसन आपण करू नये असं मला वाटतं। हे श्री विष्णू,
पण मग बानूला सत्य काय आहे ते कळणार तरी कसं? देवी, माता म्हणून बाणाईबद्दल आपली काळजी मला कळते आहे, परंतु बाणाईची काळजी श्री खंडेरायांना देखील आहे. बाणाईला सगळं काही कळेल, परंतु त्यात हस्तक्षेप होईल असं काही आपण करू नये. येतो मी. प्रणाम प्रभू. इथे तर कोणीच दिसत नाही. कदाचित सर्वजण आत असावेत. बानू, बानू. कल्याण मस्त. तुला भेटायची ओढ लागली होती ग. कधी एकदा तुला भेटते असं झालं होतं मला. बानू, आपल्या भेटीची वार्ता कोणाला कळू नये म्हणून आम्ही अशा या प्रहरी असे भेटीला आलो आहोत. मला बी का कोणास ठाव, पर आज तुम्हाला भेटावं असं वाटत होतं बघा, आणि आपली भेट झाली बी. आज तुला कशी काय आठवण येत होती आमची? आली बघा. आज आख्यानामध्ये महाराजांनी इंद्रदेवांचं नाव घेतलं तेव्हा मला स्वर्ग आठवला आणि तुमची बी आठवण झाली. बानू, आज आख्यानामध्ये नारद मुनींनी माझ्या नावाचा उल्लेख केला, हे तुला कसं कळलं? हो, हे माझ्याही लक्षात आले नाही. म्हणजे तू जेजुरीत नसताना तिथे आख्यान होतंय हे कळल्यावर मला अस्वस्थ वाटत होतं. म्हणूनच तर तुला भेटायची ओढ होती. पण तू तिथे नसताना आख्यानात काय घडतंय हे तुला कसं कळणार, यामुळे मी अजूनच अस्वस्थ होत होते. पण तुला तर आख्यान चालू आहे हे ठाऊक आहे. आणि बानू, आज नारद मुनींच्या मुखातून माझ्या नावाचा उल्लेख झाला ही गोष्टही तुला ठाऊक आहे. हे कसं शक्य आहे? बानू, तू आमच्यापासून काही लपवत तर नाहीस ना? आता ह्यासनी मी कसं सांगावं? का करंड्यातनं मला आख्यान दिसतं. तू कोणत्या विचारात आहेस बानू? नाही कुठं काय, म्या तुम्हासनी हेच सांगणार होते का मला महाराज भेटलं होतं आणि त्यांनीच मला सांगितलं का गडावर आख्यान होणार आहे म्हणून, आणि त्यांच्या तोंडूनच मी तुमचं नाव बी ऐकलं आणि म्हणून मला तुमची आठवण झाली बघा. बानू, नक्की हेच कारण आहे ना? भाषा, मी तुम्हाला शोधत होते. मला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं काही सांगायचं आहे. भाषा, काय झालं? तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस? मला माझ्या अस्वस्थतेचं कारण ठाऊक नाही, पण गेल्या काही दिवसांपासून ही अस्वस्थता माझ्या चिंतेचं कारण झाली आहे. मग तू चिंतेत आहेस हे तुम्हाला आत्ता सांगत आहेस? आधी मी याकडे इतकं लक्ष दिलं नाही. मला वाटलं मला भास होत असावेत, पण आता माझी खात्री पटली आहे की माझ्या बाबतीत जे घडतंय
ते मला भास होत नाहीयेत. आणि हेच मी तुम्हाला सांगायला आले आहे. काय झालं आहे? गेल्या काही दिवसांपासून माझी कोणीतरी आठवण काढतंय असं वाटतंय मला. मी एकांतात असेल किंवा नसेल, पण मला असं वाटतं की मला कोणीतरी मनापासून हाक मारतंय. एक अनामिक ओढ दाटून येते आणि असं वाटतं की त्या हाकेला मी ओ दिला पाहिजे. पण ते वाटेपर्यंत सारं काही पूर्ववत होतं आणि ते जाणीव नाहीशी होते. पण त्या क्षणासाठी मात्र मला अत्यंत अस्वस्थ वाटतं. आणि हे आठवलं की हे असं माझ्या बाबतीत का घडतंय या विचाराने मला अजून अस्वस्थ व्हायला होतं. आता तुम्हीच मला याचं उत्तर देऊ शकता, कारण तुम्हाला सारं काही ज्ञात आहे. तुम्हीच मला सांगा की असं का घडतंय, कोण काढतंय माझी आठवण. बानू, तू स्वतःला एकटं वाटून घेऊ नकोस. तुला कधीही कसलीही आवश्यकता वाटली तर आम्ही आहोत हे लक्षात ठेव. वय ते ठावा आहे मला, आणि मला तसं काही वाटलं तर मी आज सांगल तुम्हासनी. बानू, नारद मुनींच्याकडून मला हे देखील कळलं की श्री खंडेरायांनी तुला आदिशक्तीची उपासना करायला सांगितली आहे. वय देव मला म्हणले का ह्या आदिशक्तीचं व्रत केलं ना, मी मागल्या जन्मात कोण होते हे मला कळत जाईल. पर हे कसं हे मला कळना झालं आहे. काय झालं? काही नाही बानू, मला तुला इतकेच सांगायचे आहे की श्री खंडेरायांनी तुला जी उपासना करायला सांगितली आहे त्या आधारे तुला अंतिम सत्यापर्यंत जाता येईल. आता आपण निघायला हवे. बानू, येतो आम्ही. जी. काळजी घे, येतो आम्ही. मला असं का वाटतं आहे का इंद्रदेवासनी काय बाय ठाव आहे, तर त्यासनी ते मला सांगायचं नव्हतं असं वाटलं. तुम्ही मला सांगत का नाही? नित्य नियमाने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला जात असूनही मला ही जाणीव झाली. याविषयी मी त्यांना विचारलं, पण ते यात हस्तक्षेप करू शकत नाही असं म्हणाले. आता तुम्हालाच मला हे सांगायला हवं, हे असं का होतंय? म्हाळसा, तुला जी जाणीव होते आहे ती मला कळत आहे. आणि आज मला तुला सांगावंसं वाटतं की ज्या आत्मज्ञानाच्या दिशेने तुझा प्रवास सुरू आहे त्यातील हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे याचा माझ्या मूळ रूपाशी काही संबंध आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? होय, ही त्याचीच सुरुवात आहे. हे तर चांगले संकेत आहेत. मग असं असताना मी अस्वस्थ का होते? कारण तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण नाही. मग तुम्ही मला ते का नाही सांगत? मी कोण आहे हे जर मला कळलं तर माझी आठवण कोण काढताय हे देखील मला कळेल. हेच तर तुला शोधायचे आहे. आणि जेव्हा तुला हे कळेल तेव्हा तुला तो साक्षात्कार होईल आणि ही ओढ का आहे हे देखील कळेल. म्हणजे तुम्ही मला हे सांगणार नाहीत तर? नाही म्हाळसा,
देवी, चिंता नसावी. प्रत्यक्ष श्री खंडेराय बानूच्या पाठीशी आहे. ते ठाऊक आहे मला, पण माझं मातेचं काळीज आहे. काळजी वाटणारच ना. आता श्री खंडेरायांनी बानूला आदिशक्तीची उपासना करण्यासाठी सांगितले आहे. बानू ज्यावेळी ते सांगत होती तेव्हा तेव्हा मला तिला सांगायची अपार इच्छा झाली होती की प्रत्यक्ष म्हाळसा देवी याच आदिशक्तीचे रूप आहे. ही उपासना केल्यामुळे बानू आणि श्री म्हाळसा देवींना अंतिम सत्य काय आहे ते कळण्यासाठी सहाय्यच होणार आहे. आणि म्हणूनच मी असं म्हणतोय देवी की आपण चिंता करू नये. निघूया. म्हाळसा, ज्याच्यासाठी हे सर्व काही चालू आहे त्यामागे एक हेतू आहे आणि तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे सर्व काही घडत आहे. पण मी कोण आहे हे मला कळावं, हा जर तुमचा हेतू असेल तर तुम्ही मला ते सांगून हा हेतू साध्य होऊ शकतो. मग तुम्ही मला सांगून का नाही टाकत? कारण जर मी तुला हे आधी सांगितलं असतं तर ह्या कृतयुगात जे काही घडलं ते घडलंच नसतं. असं काय घडलं आहे? तेच तुला आत्मसात करायचं आहे, तेच तुला शोधायचं आहे आणि ते का घडलं हे देखील शोधायचं आहे. पण हे तर मला आख्यानातून कळणार आहे. माझी आठवण कोण काढतंय हे जर मला कळलं तर मला साऱ्याचा साक्षात्कार होणार आहे. मग मला आख्यानातून काय कळणार आहे आणि त्यातून मला काय साक्षात्कार होणार आहे? सत्याचा, अंतिम सत्याचा. म्हाळसा, आख्यानातून तुला जे काही कळणार आहे त्याचा आणि तुला झालेल्या जाणीवेचा थेट संबंध नसला तरी एकमेकांशी ते निश्चितच निगडीत आहे. हेही मला तुला सांगावंसं वाटतं. म्हाळसा, तुला जो साक्षात्कार होणार आहे ती साधी घटना नाही, त्यामागे फार मोठे तत्वज्ञान आहे. त्याचे संदर्भच निराळे आहेत. ते इतरांना कळणारे नाहीत. त्याचे आकलन इतरांना सहज होणारे नाही. माझ्या प्रिय अशा जेजुरीत मी आहे. मला प्रिय असलेले सगळे इथे आहेत. असं असताना कोण माझी आठवण काढतंय? मला आधी वाटलं की माझे आई बाबा माझी आठवण काढत असतील, पण त्यांना जर माझी आठवण येत असेल तर ती ही जाणीव नाही. हे काहीतरी निराळं आहे, हो ना? होय म्हाळसा. मग मला तुम्ही हे तरी सांगा की अशी कोणती व्यक्ती आहे जिला माझी इतकी आठवण येते? तुम्ही जर मला हे सांगितलं तर मला समाधान मिळेल, मनाला स्वस्थता लाभेल. ती तुझ्या जीवाभावाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीसाठी तू फार मोठा त्याग केला आहेस असं म्हटलं तरी ते असत्य ठरणार नाही. अशी व्यक्ती की जिच्या आनंदासाठी तू काहीही केलं असतंस आणि केलंही आहेस. तुझ्या प्रियजनांपैकी एक जीवाभावाची व्यक्ती, अशी व्यक्ती की जिच्याशी तुझे गतजन्माचे ऋणानुबंध आहेत. माझ्या गतजन्मातली माझी प्रिय अशी जीवाभावाची माझी व्यक्ती, हो, माझी प्रिय अशी व्यक्ती